दुःखाचा सागर आहे. पण या दुःखातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला काही कोणी सांगितलं नाही. आणि सांगितलंही संतांनी, पण आपण ते समजावून घेतलं नाही. संतांनी सांगितले तसे प्रयोग केले नाही. संतांनी सांगितलं तसं आचरण ठेवलं नाही. आणि आपण आपल्या मनाच्या सल्ल्याने जगत गेलो. मन म्हणेल तसं जगत गेलो. आणि या मनाने आपल्याला भ्रमवून ठेवलेलं आहे. आपला खरा शत्रू जर कोण असेल तर आपलं मनच आहे. आणि आपल्या मनाला आपण आपला मित्र समजतो. कारण आपण अज्ञानात आहोत. आपल्याला मनाचं खरं स्वरूप माहिती नाही. आणि हे मनच आपल्याला दुःखामध्ये घेऊन जातंय याचाही बोध आपल्याला नाही. म्हणून आपण आपली स्थिती एखाद्या भ्रमित माणसासारखी झालेली आहे. सतत अशांती, सतत अस्वस्थता, सतत दुःख, सतत चिंता, सतत काळजी, सतत कामना, सतत काही ना काही वृत्ती, सतत काही ना काही विचार, सतत काही ना काही संकल्प. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण मानसिकदृष्ट्या रुग्ण झालो आहोत. आणि ही मानसिक रुग्णता आपल्याला पुढे शारीरिक रुग्णतेकडे घेऊन जाते. आणि मग ब्लड प्रेशर, डायबिटीस, दमा आणि कोणकोणते आजार नाहीत, अगदी पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक, हार्ट स्ट्रोक आणि शेवटी मृत्यू. असं सगळं आपल्या जीवनाचा हा इतिहास आहे. तरुण लोक आपण मरून जाताना बघत आहोत. 35, 40, 45, 50 वर्षाचे माणसं आपल्याला अचानक सोडून जातात. आपल्या जवळचे मित्र, आपल्या जवळचे नातेवाईक, आपल्या गावातली माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. आपण ते पाहिलेलं आहे. पण आपण खोलवर विचार करत नाही. खोलवर विचार करून आपण आपली या मनाच्या चक्रातून सुटका केली पाहिजे. आणि ही सुटका जर करायची असेल तर तुम्हाला अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, उपनिषद यांच्यासारखे ग्रंथ अभ्यासावे लागतील. आणि ते ग्रंथ कोणातरी जाणकाराकडून समजावून घ्यावे लागतील. केवळ जाणकारच ते ग्रंथ समजावून देऊ शकतात. जे जाणकार नाहीत त्यांना त्या शब्दांचा अर्थ कळू शकत नाही. त्या शब्दांमागची भूमिका कळू शकत नाही. आणि आपण मग त्या माणसाच्या बुद्धीने काढलेले अर्थ म्हणजेच त्या ग्रंथाचे अर्थ आहेत असं समजून बसतो. आणि मग आपली ही गत तशीच होते. आपणही अज्ञानीच राहतो. आपल्याही वृत्तींमध्ये काहीही फरक होत नाही. आपल्यात निर्विचारता येत नाही, निष्कामता येत नाही, निष्कंपता येत नाही, अलिप्तता येत नाही, सजगता येत नाही, अवधान येत नाही. आणि या सगळ्यांचा दुष्परिणाम म्हणून आपण आपलं जीवन दुःखद असल्याचा अनुभव घेतो. आणि म्हणून संतांना आपली करुणा येते, दया येते. आपले हाल बघून त्यांना आपली कीव येते. आणि मग ते आपल्याला काही 4 शब्द सांगतात. आणि हे असं ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ मग माऊली लिहून जाते. 700-800 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अखिल मानवजातीसाठी आहे.
तो काही केवळ आपल्यासाठी आहे अशातला भाग नाही. हे जे काही या ग्रंथात सांगितलं गेलेलं आहे हे सर्व जगाला लागू आहे. माऊलीची दृष्टी विश्वात्मक होती. माऊलीचा देव विश्वात्मक आहे. तो अमेरिकन असो की इंग्लिश मनुष्य असो की जपानी असो की चीनी असो की पाकिस्तानी असो की आफ्रिकन असो की हिंदुस्थानी असो, कोणीही असो, सर्वांसाठी लागू असलेलं सूत्र या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मनुष्य असो की स्त्री असो, कोणीही असो, अखिल मानवजातीसाठीचा हा उपदेश आहे. आणि हा अतिशय असा अनमोल ठेवा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि आपल्या पूर्वजांनी त्याचं महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरीला आत्यंतिक महत्त्व दिलेलं आहे. आणि असं हे सगळं समजून उमजून जर आपण ग्रंथ वाचले, ग्रंथ समजावून घेतले व त्याच्यानुसार आपलं जीवन आपण व्यतीत केलं तर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. आता या ग्रंथातील ओव्या आपण बघू. माऊली कसं कसं आपल्याला हळूहळू एखाद्या लहान मुलासारखं समजवते, हे सगळं बघण्यासारखं आहे. खरं म्हणजे आपण सर्वांनी रोज ज्ञानेश्वरीचे 2-4 पानं वाचलेच पाहिजे. आपल्या घरात ज्ञानेश्वरी असते, पण आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. आपल्या घरातल्या ज्ञानेश्वरीवर धुळीचे थर चढलेले असतात, कारण आपण ती हातातच घेत नाही. असा हा अनमोल ठेवा आपल्या घरात असताना देखील आपण त्याचा उपयोग आपल्या कल्याणासाठी करत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून सर्वांनी रोज ज्ञानेश्वरीचे निदान 2-4 पानं तरी वाचावेतच, असा नियम आपल्या जीवनात घालावा. म्हणजे आपल्याला ही ज्ञानेश्वरीत काय आहे हे कळायला लागेल. आणि आपल्या जीवनात मग कसे कसे बदल होतात ते तुमचं तुम्हालाच समजेल. काही कोणाला सांगण्याची गरज नाही, त्याची काही दवंडी करण्याची गरज नाही. आणि हे असं आपलं आत्मकल्याण साधनं, याला अध्यात्म म्हणतात. आता आपण माऊलीच्या ओव्यांकडे वळू. पहिली ओवी आहे, अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, प्रौढीन मी सांगत असे, बाप हो तुम्ही सर्वज्ञच असे. परी अवधान द्यावे, परी द्यावे अवधान असे विनवी तुम्हा. होई सकल लाडांची पूर्ती, सर्व मनोरथे पूर्णत्वास जाती. ऐसे ऐश्वर्यवंत भेटती तुम्हा जैसे. तुमच्या कृपा दृष्टी कारणे मी आनंदाने ब्रह्महरणे. मग राहणे ते प्रसन्नपणे आपुल्याच ठाई. प्रभू तुम्ही डोह सुखामृताचे, गडो सेवन मज तयाचे. भय जर धरले तुमच्या सलगीचे, मग उपयोग नाही. बोबडे ते बोल बोलणे, अडखळत पाऊल टाकणे. मातेस रिजवणे, बालकाने जसे. तुमच्या प्रेमाची मजसी, आशा असे मानसी. म्हणून सलगी ऐसी करू पाही. मी बालक योग्य ते विन, तुम्ही सरस्वती पुत्र जानते जन. सरस्वती पुत्रास शिकवण न लगेच की. काजव्याने काजवाच राहावं,
सूर्यासमोर न तयाचा टिकाव, अमृत ताटात वाढाव, असे पक्वान कोठे. शीतल चंद्रास पंखा करणे, की नादास नाद ऐकविणे, वा दागिने दागिन्यास घालणे, हे कैसे होई. सुगंध कधी का वास घेई, सागर का स्नाना जाई, गगनासी सामावून घेई, ऐसा विस्तार कोठे. तैसे तुम्हा अवधान जडो, तुम्ही चिंताल ते घडो, तुम्हासी सदैव आवडो, ऐसे वक्तृत्व कोठे. जो विश्वासी प्रकाश देतो, तयाची आपण आरती करतो, आणि नाही का अर्घ्य देतो समुद्रासी. प्रभू तुम्ही शिवाचे अवतार, मी दुबळा ज्ञानेश्वर, निर्गुडी पाल्याचा स्वीकार करावा भेल म्हणून. बालकाने बापा सोबत जेवावे, मग बापानेच तया हातून खावे, करीतसे बापही मग प्रेम भावे तोंड पुढे. तैसे मी तुम्हा प्रती बडबड करी बालमती, प्रेमाची ही जाती तैसीच होय. मी तुम्हास माझे जाणले, मज तुम्ही प्रेमे अलिंगले, म्हणून मी सलगीने नमस्कारिले आभार तुमचे. वासरू गाईचे तस्तनासी जटे, मग पान्हा अधिकच फुटे, प्रेम अधिकच दाटे आपुलेपणे. म्हणून मज लेकराच्या बोले, तुमचे कृपाळूपण जागले, मजसी पहाते जाणवले, म्हणून बोलतो. चांदणे का कधी आडीत पिकते, वाऱ्यास का कोणी गती देते, कोणी गगन का कवेत घेते, सांगा तुम्ही. पाणी का पातळ होते, कधी लोणी का घुसळावे लागते, तैसे कधीच शब्दी न येते ते परब्रह्म. ते शब्द ब्रह्म ऐसे, जेथे शब्दाचे काही न चालत असे, ते मराठीत सांगू कसे. प्रश्न मज पडला. आता विषयाला हात घातलाय माऊलीने, आणि माऊली सांगते की ते शब्द ब्रह्म ऐसे, जेथे शब्दाचे न काही चालत असे, ते मराठीत सांगू कसे. प्रश्न मज पडला. ते जे काही निर्गुण निराकार ब्रह्म परब्रह्म अशी जी काही तत्व आहेत, ते शब्द ब्रह्म, जेथे शब्दाचे काही चालत नाही, ते मी तुम्हाला शब्दात आणि मराठीत कसं सांगू, असा प्रश्न मज पडलेला आहे, असं माऊली म्हणते. धाक जरी मजला असा, परी माझ्या मनी एक आशा, दावून भवचक्राचा फासा, प्रेरित तुम्हा करावे. काय म्हणते माऊली? धाक जरी मजला असा, परी माझ्या मनी एक आशा, दावून भवचक्राचा फासा, प्रेरित तुम्हा करावे. हा भवचक्राचा फासा, हे जन्म मरणाचं गणित, हे जन्म मरणाचं दुःख, हे मनाचा एक प्रकारचं संमोहनाचं नाटक, हे दुःख निर्माण करणारी ही प्रक्रिया, ही तुम्हाला दाखवून तुम्हाला प्रेरित करावं की या मनापासून दूर जा, या भवचक्रापासून दूर जा, या दुःखाच्या पिंजऱ्यापासून तुम्ही दूर जा, अशी आशा माझ्या मनात आहे की तुम्हाला जर मी असं या मनाची ओळख करून दिली, हे मन कसं दुःख निर्माण करतं, हे या मनाने तुम्हाला कसं फसवलंय, हे जर मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही या तुमच्या मनाच्या चक्रापासून दूर जाल, अशी मला आशा आहे. म्हणून मी हे सर्व सांगत आहे. धाक जरी मजला असा, परी माझ्या मनी एक आशा, दावून भवचक्राचा फासा, प्रेरित तुम्हा करावे. शीतल जे चंद्राहून, जीवनदायी अमृताहून, मनोरथ करावे माझे पूर्ण, देऊन अवधान. आणि असं जे काही ते तत्व आहे, जे शीतल आहे चंद्राहून आणि जीवनदायी आहे अमृताहून, ते तुम्ही अवधान देऊन प्राप्त करावं आणि माझं मनोरथ पूर्ण करावं.
तुम्हीही त्याला प्राप्त व्हावं अशी माऊलीची इच्छा आहे. अवधानाला किती महत्व दिले माऊलीने पहा. पुन्हा पुन्हा अवधान शब्द येतोय. मनोरथ माझे करावे पूर्ण देऊन अवधान. त्या अवधानाकारणे प्रज्ञेचे होई प्रकटणे, अन्यथा ज्ञान कुंभाचे सुकणे जर असजग तुम्ही. पुन्हा माऊलीने जाणीव करून दिली की जर तुम्ही तसे अवधानाला प्राप्त नाही झाले, निर्विकल्पतेला प्राप्त नाही झाले, निष्कामतेला प्राप्त नाही झाले, सजगतेला प्राप्त नाही झाले, तर ज्ञानाचा कोंब सुकून जाईल. हे जे काही ज्ञानाचं रोपटं मी लावलेलं आहे, हे रोपटं वाढवणं तुमचं काम आहे. तुम्हाला सूत्र सांगितलं गेलेलं आहे, तुम्हाला गुरुकिल्ली सांगितली गेलेली आहे. आता पुढचं काम तुमचं तुम्ही करायचं आहे. अवधान देऊन, अवधान समजून घ्या आणि अवधान द्या. त्या अवधानाकारणे प्रज्ञेचे होई प्रकटणे, अन्यथा ज्ञान कुंभाचे सुकणे जर असजग तुम्ही. सहज प्रकटेल ज्ञान जर दिले तुम्ही अवधान, मग व्हाल प्रज्ञावान गुह्यते जाणता. आणि पुन्हा माऊली आपल्याला सांगते की ज्ञान सहज प्रकटेल. जर तुम्ही अवधान दिलं तर ज्ञान आपोआप आणि सहज प्रकटतं. तिथे काहीच करावं लागत नाही. फक्त निहाळण्याची कला आली पाहिजे, निरखण्याची कला आली पाहिजे, पाहण्याची कला आली पाहिजे, निर्विकल्प निरीक्षणाची कला आली पाहिजे. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या पुन्हा पुन्हा आठवल्या पाहिजे. एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ, आणि विसरले सकळ संसार जाट. ना तरी जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसो लागे. जाणीवेच्या आयनी करता दधी कडसनी. हे जे काही मनाची प्रक्रिया आहे, या मनाच्या प्रक्रियेची ओळख करून घेणे म्हणजे ते एक प्रकारे दह्याची घुसळणच आहे. जाणीवेच्या ठिकाणी करता दधी कडसनी. आणि असं जर केलं तर मग सहज प्रकटेल ज्ञान जर दिले तुम्ही अवधान, मग व्हाल प्रज्ञावान गुह्यते जाणता. आणि असं जर तुम्ही अवधान दिलं तर चारही अवस्थांचा निराश होईल, ब्रह्ममयतेचं प्रकटन होईल आणि परब्रह्ममयताही उमजेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रज्ञावान व्हाल. गुह्य असं ते परब्रह्म ब्रह्म जाणता. ब्रह्म आणि परब्रह्माची अपरोक्ष ओळख होणे, अपरोक्ष एकरूपता होणे, याला गुह्य ज्ञान असं म्हटलं जातं. पुढची ओवी आहे. शब्दामागील अर्थ समजो, अभिप्रायातील अभिप्राय उमजो, भाव विश्व ते सजो मनी तुमच्या. आणि पुन्हा पुन्हा माऊली सांगते की माझ्या शब्दांमागे जो अर्थ आहे तो अर्थ तुम्हाला उमजो. मी ब्रह्म म्हणतो, मी परब्रह्म म्हणतो, पण ब्रह्म शब्द हा ब्रह्म नाही आणि परब्रह्म शब्द ही परब्रह्म नाही. या शब्दांचा जो लक्षार्थ आहे, जो अपरोक्ष अर्थ आहे, तो तुमच्याही अंतरंगात प्रकट हो अशी प्रार्थना माऊली करते आहे. आणि म्हणून माऊली म्हणते शब्दामागील अर्थ समजो, अभिप्रायातील अभिप्राय उमजो, भाव विश्व ते सजो मनी तुमच्या. हा संबंध जर घडला मग प्रज्ञेचा दीप लागला, आणि श्रोता जर न एकाग्रला मग संपले सगळे. आणि हे जर तुम्ही लक्षपूर्वक एकाग्रतापूर्वक ऐकून अवधानाला नाही प्राप्त झाला तर मग हे सगळं निरूपण प्रवचन वाया गेलं. चंद्रकांत मन्यास पाझरण्याची योग्यता परीती चंद्राचीच सत्ता, तैसे वक्तान होई वक्ता श्रोते विन. आम्हास गोड करावे हे तांदळाने का विनवावे, कळसूत्री बाहुल्यांनी का प्रार्थावे सूत्रधारा कधी. तो बाहुल्यांसाठी न नाचवी, आपुले कौशल्य प्रदर्शवी, विनंतीची ती उठा ठेवी मग कशासाठी.
गुरु म्हणाले तू सांगितले ते सर्व पावले, आता नारायणे जे निरूपले ते सांगा मा. गुरुचे भाषण ऐकून ज्ञानदेव गेले उल्हासून, मग जीजी म्हणून बोलते झाले. आणि मग आता भगवंत बोलतायत. श्री भगवान वाच. जाणता अतिगूढ अध्यात्म सार, जे नेई भवचक्राच्या पार, जीवाचा मग उद्धार आपोआप. जे जाणता जीव भाव तुटे, ऐसे जे रहस्य गोमटे, कैसे सांगेन ते चोखटे, शंका न घेई. महान तू प्रज्ञावंत, अपार असा श्रद्धावंत, आज्ञाधारक मूर्तिमंत अर्जुना तू. जीव भ्रमतो खुंटे, जेव्हा शब्दातीत ते प्रकटे, आत्मतत्व ते चोखटे, मग आकळे मनी. स्तनी असे ते दूध गोड, स्तनासी न तयाची चाड, परी सेवणाऱ्याचे पुरवती लाड आपोआप. पाहे माऊली काय सांगते की जे जाणता जीव भाव तुटे, ऐसे रहस्य ते गोमटे. संपूर्ण अध्यात्माचं रहस्य जे काही असेल ते हे आहे की आपल्या ठिकाणी जो एक मीपणाचा भाव आहे. आपल्याला असं वाटतं की मी कोणीतरी व्यक्ती आहे, मी कोणीतरी अलग थलग आहे, जगापासून मी वेगळा आहे, मी असा शरीरापुरता मर्यादित आहे. आपलं विश्वात्मक स्वरूप आपण विसरून गेलेलो आहे. आणि असं झाल्यामुळे आपल्याला आपल्या ठाई जीवभाव निर्माण झालेला आहे. आणि हा जीवभाव तुटल्याशिवाय आपला आपल्या अंतरंगात प्रवेश होत नाही. आणि जागृती स्वप्न सुषुप्ती असा प्रवास होऊन ब्रह्ममयता प्रकटत नाही, परब्रह्मता समजत नाही. आणि म्हणून हे रहस्य, ऐसे ते रहस्य गोमटे, कैसे सांगेन ते चोखटे, शंका न घेई. हे जे काही अध्यात्माचं रहस्य आहे ते मी कसं सांगेन याच्याविषयी तू शंका घेऊ नकोस. ते मी सांगेल, तुला नक्की सांगेल. कारण महान तू प्रज्ञावंत, अपार असा श्रद्धावंत, आज्ञाधारक मूर्तिमंत अर्जुना तू. आणि हे जे काही मी सांगेल ते तुला जेव्हा समजेल तेव्हा काय होईल? जीव भ्रमतो खुंटे, जेव्हा शब्दातीत ते प्रकटे, आत्मतत्व ते चोखटे आकळे मनी. आणि जेव्हा मी जे काही सांगेल ते तुला खरोखर उमजेल तेव्हा जीव भावाचा भ्रम तुझा निराश पावेल. आणि तसं झालं तर त्या चारही अवस्थांचा निराश होऊन ते जे काही शब्दातीत ब्रह्म आणि परब्रह्म आहे ते तुझ्या मनात तुला समजेल, तुझ्या अंतरंगात तुला समजेल. आणि ही सगळी परिस्थिती कशी आहे त्याचं वर्णन करताना, दृष्टांत देताना माऊली म्हणते, स्तनी असे ते दूध गोड, स्तनासी न तयाची चाड, परी सेवणाऱ्याचे पुरवती लाड आपोआप. स्तनामध्ये गोड असं दूध असतं पण स्तनाला त्याची जाणीव नसते. परंतु त्याच्यामुळे ते जे कोणी सेवन करेल ते सेवणाऱ्याचे लाड मात्र आपोआप होतात. तसं हे जे काही परब्रह्म ब्रह्मतत्व आहे ते परब्रह्म ते तत्व जेव्हा तुम्हाला तुमचं मन, तुमचा जीवभाव खुंटेल आणि तुम्ही त्याचं सेवन कराल, ते तुम्हाला आकळेल, तेव्हा तुमच्या सर्व कामना, तुमचे सर्व लाड पूर्ण होतील. कणगीतून बीज काढले मग भूमीसी पेरले, ते काय मग वाया गेले कधी अर्जुना. पुन्हा माऊली दृष्टांत देते की आपण कणगीतून बीज काढतो आणि मग ते भूमीत पेरतो. एक प्रकारे ते आपण भूमीत फेकूनच देतो की नाही. आणि असं जरी फेकून दिलेलं असलं तरी ते का वाया गेले कधी अर्जुना. कारण की ते जे आपण टाकलेलं पेरलेलं धान्य असतं त्याच्यातून एका दाण्याचे 1000 दाणे होतात. आणि आपण फेकलेलं धान्य काही वाया जात नाही. तसं
हे जे काही शब्द मी सांगेल, हे शब्द जे काही मी बोलेल, हे शब्द तुमच्या अंतरंगामध्ये प्रवेश करतील. तुम्ही त्यांना अंतरंगात ग्रहण कराल अवधानाच्या योगे, आणि मग त्या शब्दातूनच तुम्हाला बोध होऊन एक प्रकारे तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, मन शुद्ध होईल, संस्कार विकार निरसून जातील. ते काम तुमचं तुम्हालाच करायचं आहे. आणि मग अशा पद्धतीने तुमचं मन शांत झाल्यानंतर चारी अवस्थांचा निरास अनुभवून तुम्ही ब्रह्म आणि परब्रह्म आपोआप अनुभवाल. जयाचे मन शुद्ध आणि सुंदर, तो होई भवचक्राच्या पार, ऐकता ते अध्यात्मसार आपोआप. असं हे अध्यात्मसार जे मन ऐकतं ते मन शुद्ध आणि सुंदर होऊन जातं. आणि मग तेच मन जे सुंदर आणि शुद्ध आहे, जे निष्काम झालं, जे निर्हेतुक झालं, जे निर्विकल्प झालं, जे निष्काम झालं, ते भवचक्राच्या पार आपोआप जातं. असं हे अध्यात्माचं सार आहे. युक्त अशा गुणांनी तुझं वाचून नाही अन्य कोणी, अध्यात्म रहस्य मनोनी सांगत असे तुझला. अर्जुनाला भगवंत म्हणतात, अशा या गुणांनी युक्त असलेला तुझ्याशिवाय मला काही कोणी दिसत नाही, आणि म्हणून मी तुला ही गोष्ट सांगत आहे. कौतुक किती सांगू या ज्ञानाचे, वारंवार प्रतिपादने अतिरेकाचे, परिवर्णन करीन ज्ञानाचे विज्ञानासह. असं सगळं जरी असलं, एकच गोष्ट मी वारंवार सांगतोय असं तुला वाटेल, पण हे जे काही मी सांगतोय हे तू समजून घे. आणि हे जर तू समजून घेतलं तर मग आपोआप तुला ज्ञान होईल. अस्तित्वी सत्य असत्याची मिसळेन, असत्य घेता जाणून, मग उरते सत्य ज्ञान आपोआप. केवळ चोचीच्या बळे राजहंस करीत पाणी दुधा वेगळे, तैसे विज्ञानासहित ज्ञान सगळे आकळेल तुझला. आता इथे आपल्याला दृष्टांत ते समजून देतात की हे जे काही अस्तित्व आहे सध्या, हे जे काही आपल्या भोवती दिसतंय, इथे सत्य आणि असत्य दोन्ही आहेत. इथे दोघांची मिसळण आहे. पण आपल्याला सत्य काय आहे ते माहिती नाही, कारण की सत्याचा अनुभव आलेला नाही. असत्य पूर्णपणे निराश झालेलं नाही, भ्रम पूर्णपणे निराश झालेला नाही, मनाचा निराश झालेला नाही. जर आपल्याला आपल्या मनाचा पूर्ण निराश अनुभवता आला, चारही अवस्थातलं मन जर निराश झालं, तर खाली जे काही उरतं ते सत्य असतं. त्यासाठी मन शांत व्हावं लागेल, परम शांत व्हावं लागेल, निर्विचार व्हावं लागेल, निष्काम व्हावं लागेल. मनातल्या सर्व कल्पना सांडाव्या लागतील. तुकाराम महाराज म्हणतात, सांडारे कल्पना शोधारे वस्तू. मनातल्या सर्व कल्पना जर सांडल्या गेल्या, मन संपूर्ण शांत झाले, तर त्या वस्तूचा बोध होतो. तसं कारण की हे मनच असत्य आहे. हा मनाचा पडदा जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत ज्ञान होत नाही. आणि मन एकदा निराश झालं की ही जी काही उपाधी आहे मन नावाची, ही उपाधीच त्या तत्वाच्या आड येते. आणि ही उपाधी संपली की ते निरुपाधिक तत्व आधीपासूनच आहे, ते आणावं लागत नाही. पण मनामुळे आपल्याला त्या तत्वाचा बोध नाही, मीपणामुळे त्या तत्वाचा बोध नाही, अहंकारामुळे त्या तत्वाचा बोध नाही, कामनांमुळे, इच्छांमुळे, कल्पनांमुळे, तर्कामुळे, बुद्धीमुळे, संकल्पामुळे आणि विकल्पामुळे त्या तत्वाचा बोध नाही. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा विरून जातील, संकल्प विकल्प विरतील, कल्पना विरतील, विचार विरतील, इच्छा विरतील, कामना विरतील, कोणतीही तुलना राहणार नाही, मीपणाचा भावही राहणार नाही.
हे सगळे व्यर्थ आहे असं जेव्हा तुम्हाला खरोखर वाटेल, तेव्हा याचा निराश होऊन तुम्हाला त्याच्या पलीकडे असलेलं ते तत्व अंतरंगात अनुभवाला येईल, असं माऊली आपल्याला समजावून सांगत आहे. आज आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.